हॅलो, नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज बघा मी बनवलेला आहे मस्त अशी ना खुसखुशीत खमंग खारी जशी बेकरीमध्ये भेटते ना अगदी तशीच. आणि तुम्ही जर चहा लव्हर असाल ना तर ही खुसखुशीत आणि कुरकुरीत खारी तुमच्यासाठी बरं का. आणि अशा मस्त अशा छोट्याशा कमी साहित्यामध्ये ही कुरकुरीत खारी तुम्ही घरी बनवू शकता. तर मी इथे घेतलेलं आहे हे देशी गाईचं तूप. आपल्याला मैदा लागणार आहे तो. इथे मी घेतलेला आहे थोडंसं मीठ, जिरं, ओवा पण घेतलेला आहे मी इथे आणि कॉर्नफ्लॉवर. तर हे सगळं साहित्य बघा आपल्या घरीच असतं आणि या साहित्यामध्ये आज आपण खारी बनवणार आहोत. तर अगोदर या भांड्यामध्ये मी 2 कप मैदा घेत आहे आणि त्याच्यामध्ये जिरा आणि ओवा टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ. आणि आता याच्यामध्ये आपण जे घरात साधं तेल राहतं ते तेल टाकलेलं आहे. तर ते तेल टाकल्यानंतर ना आणि नॉर्मलच टाकायचं आहे न गरम करता. तर हे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या पिठाला ते पूर्ण लागलं पाहिजे असं ते चोळून-चोळून घ्यायचं आणि त्याच्यानंतरनं मग पुढची प्रोसेस ते म्हणजे आता हे थंड पाण्याने आपण छान मस्त मळून घेऊया आणि पाणी देखील इथे नॉर्मलच वापरलेलं आहे. मी या पाण्याने छान असं स्मॅश करून अगदी मोकळा अशा हाताने हा डो आहे तो तयार करायचा आहे आणि ना मळताना थोडंसं इथे मी घेतलेलं आहे आपलं हे घरचं देशी गाईचं तूप आहे ते. मैदा जेवढा तुम्ही छान असा मळून घ्याल, जेवढा त्याच्यामध्ये ग्लुटीन तयार होईल, तेवढं खूप छान आहे आणि तेवढं हलकं देखील होतो मैदा आणि बघा एकदम सॉफ्ट असा झालेला आहे. तर सॉफ्ट लुसलुशीत असा मऊ असा आपला मैदा तयार झालेला आहे आणि आता पुढची प्रोसेस ती म्हणजे आपल्याला लागणार आहे इथे जे मक्याचं पीठ असतं ते. तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप आणि तुपामध्ये हा जो साठा आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर आता इथे हा जो साठा आहे तो मेन असतो कारण याच्यामुळे जी आपली खारी आहे ती कुरकुरीत आणि खूप सारे लेयर असणारी होते. तर इथे बघा मी एवढ्याच प्रमाणामध्ये जेवढं लागेल तेवढंच घेतलेलं आहे आणि आता बघा आपला जो मैदा मळलेला होता तो अगदी छान असा तार सुटेस तोपर्यंत असा मऊ झालेला आहे. आणि आता याचे गोळे करून घेऊया समप्रमाणामध्ये आणि या गोळ्यांपासून जशा आपण चपात्या लाटतो तशाच आपल्याला मोठ्या-मोठ्या चपात्या, पोळ्या करून घ्यायच्या आहेत. काही जण चपात्या बोलतात, काही जण पोळ्या बोलतात, तर मी इथे चपात्या बोलतीये. अशा मोठ्या करून घ्यायच्या, अगदी पातळ करून घ्यायच्या आहेत. आणि इथे माझ्या बघा 5 होतायत, तर मी या 5 पोळ्या अशा मस्त छान लाटून घेते आणि त्याच्यानंतरनं ह्या पोळ्या एक साइडला ठेवून द्यायच्या. तर माझ्याकडे हे जे भांडं आहे, त्या भांड्यावरती मी एक-एक करून अशा लाटून ठेवून देते. आणि आपल्या इथे छान अशा मस्त पोळ्या तयार झालेल्या आहेत सगळ्या लाटून आणि जे आता आपण साठा बनवला होता, तो साठा आपण या पोळ्यांवरती अगदी हलक्या हाताने लावून घेतोय आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने लावून घ्यायचा. तर हा एवढा साठा माझा सगळीकडे लावून झालेला आहे आणि एकच पोळी राहिलेली आहे, ती देखील आपण वरतून लावून घेऊयात आणि जेव्हा हा तयार केलेला साठा आहे तो जेव्हा तुम्ही लावून घ्याल, तेव्हा अगदी हलक्या हाताने लावून घ्या. कारण पोळ्या खूप पातळ होतात आणि या पातळ पोळ्यांवरती जर आपण हे लावलं तर फाटू शकतात. त्यामुळे अगदी हलक्या हाताने हळू लावून घेऊया आणि थोडंसं आत्ता वातावरण थंड आहे त्यामुळे हे पोळ्या म्हणजे जास्त लांबत नाहीयेत. पण जेव्हा गरमीच्या दिवसांमध्ये हे आपण तयार करतो, तेव्हा खूप प्रमाणामध्ये ते लांबत राहतं. तर आता अशा प्रकारे बघा हे लावून सगळं झालेलं आहे आणि याचा आपल्याला एक असा स्क्वेअर करायचा आहे. तर जसं दाखवलेलं आहे तशा पद्धतीने एकावरती एक ठेवून तुम्ही ते व्यवस्थित असा चौकोनी असा शेप त्याला देऊ शकता. म्हणजे खूप सारे असे लेयर या खारीला पडतील आणि हे असं स्क्वेअर करून झाला, की आपण हे व्यवस्थितपणे ना लाटून घ्यायचं आहे. थोडंसं पिठी पण तुम्ही इथे घेऊ शकता.
तर बघा इथे माझं असं छान पातळ लाटून झालेलं आहे आणि अशा प्रकारे जसं शेप दिलेला होता त्याच साइडून ते लाटायचं होतं आणि त्याच्यानंतरनं इथे तुम्ही एखादी चाकू वगैरे असेल त्या चाकूच्या मदतीने तुम्ही असे छान स्क्वेअर इथे पाडू शकता आणि जसा खारीचा शेप असतो तसा तुम्ही देऊ शकता. तर इथे मला फुल खारी बनवायची आहे म्हणून मी इथे अशा प्रकारचे स्क्वेअर तयार करते आहे आणि हे जेव्हा आपले आता हे सगळे असे शेप देऊन झाले, की तुम्ही एका साइडला जसं म्हणजे खारीचा शेप आहे त्याच्यामध्ये थोडंसं पिंच करायचं म्हणजे त्याचं फूल तयार करायचं अशा प्रकारचं आणि असे थोडे दाब देऊन अशा छान बनवून घ्यायच्या. तर अशा प्रकारेच तुम्ही खारी बनवू शकता किंवा तुम्हाला जर नको असेल फुल खारी एकदम प्लेन खारी पण असते तशी हवी असेल, तर तशी देखील तुम्ही अगदी तळू शकता आणि आता इथे तेल तापण्यासाठी मी ठेवलेलं आहे. तर बघा कडकडीत तेल तापलं. गॅस थोडा कमी करायचा आणि कमी फ्लेमवरतीच आपल्याला ह्या हलक्या हाताने अगदी ह्या खाऱ्या तळून घ्यायच्या आहेत. कारण आतमध्ये कच्ची नको राहायला. लो फ्लेमवरती ती आतून पूर्णपणे कुरकुरीत होत राहते आणि छान अशी फुगते. तर मी बघा इथे अगदी लो फ्लेम ठेवलेली आहे आणि हलक्या हाताने हलवत आहे आणि आता माझ्या छान अशा टम्ब फुगलेल्या खाऱ्या तयार झालेल्या आहेत. बघताय तुम्ही अगदी खारी बसत देखील नाहीये इथे कढईमध्ये. एवढ्या मोठ्या-मोठ्या झालेल्या आहेत. आणि अशीच मस्त अशी खारी तुम्हाला जर घरी बनवायची असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नक्की तिथे जाऊन बघू शकता. आणि बघा अशा मस्त गोल्डन ब्राउन अशा जशा बेकरीमध्ये भेटतात, तशा अगदी खारी तयार झालेली आहे. आणि डालडा वगैरे न वापरता घरच्या तुपामध्ये, घरच्या तेलामध्ये तळलेली ही खुसखुशीत खारी कशी झाली आहे, ती मला कमेंटमध्ये देखील नक्की सांगा. चला तर मग मी इथे चहाबरोबर ऑफकोर्स असा चहा मस्त वाटतो खाण्यासाठी. तर मी आता वातावरण पण खूप छान पावसाचं आहे म्हणून मी इथे चहा ठेवलेला आहे आणि या चहाबरोबर खारी एन्जॉय करते आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटते मग अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.